प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 डिसेंबर 2025 रविवार। पवित्र यावे, जो पवित्र आगे तो अजून पवित्र राहा पागा, मी लवकर येत आगे। प्रकटीकरण 22 अध्याय 11 आणि 12 वचन। नवीन वर्ष जवळ येत आगे आणि प्रभूचे आगमनही निकट आगे। मधल्या या दिवसांना मोठे महत्त्व आगे। स्वतःचे परीक्षण, शुद्धीकरण आणि पवित्रीकरण यासाठी देवाने दिलेला वेळ। या जगातील प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, पण पवित्रतेला मर्यादा नाही। बायबल म्हणते, जो पवित्र आहे तो अजून पवित्र राहो। उत्पत्तीपासून प्रकटीकरणपर्यंत देव आपल्याला पवित्र जीवन कसे जगावे हे शिकवतो व मार्गदर्शन करतो। प्रभूने आपल्याला अशुद्धतेसाठी नव्हे तर पवित्रतेसाठी बोलावले आहे। पहिली थिस्सलुनीकर अध्याय 4:7 वचन। त्याने तुम्हाला त्यांचे पवित्र लोक, राजशाही याजकत्व म्हणून निवडले आहे, जे सदैव त्यांच्या उपस्थितीत उभे राहतील। म्हणून पवित्र पित्याशी, पुत्राशी आणि पवित्र आत्म्याशी ऐक्य राखा। प्रेषित पौलाने आपल्या पत्रात 12 पवित्र होण्यासाठी बोलावलेले संत याविषयी लिहिलेले आहे। पहिली कोरिंथीकर 1 अध्याय 2 वचन। जुन्या करारात देवाने याजकांना पवित्र याजकत्व असे म्हटले। महायाजकाच्या कापलावर सोन्याची पट्टी होती, ज्यावर कोरलेले होते, प्रभूसाठी पवित्रता। पण नव्या करारात पवित्रता फक्त याजकासाठी नाही, ती प्रत्येक विषयासाठी देवाची आज्ञा आहे। ज्याला आपल्या जीवनावर देवाचे पवित्र बोलावणे ओळखता येते, त्याने या पवित्रतेचा तिरस्कार केला पाहिजे। देवाची पवित्र नावाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण दूर वळलेले पाहिजे। पापाची आत्मिक सदोम आणि गोमोरात आपण राहू शकत नाही। जसे इस्माईल आणि इसहाक एकाच छताखाली राहू शकले नाहीत, तसे पाप आणि पवित्रता एका हृदयात एकत्र राहू शकत नाहीत। एखादा एक डुक्कर आणि एक मेंढी अनंत फुलावरून एकत्र चालत होते। दोघेही घसरलेले आणि चिखलाच्या कड्यात पडले। डुक्कर चिखलात लोळण्यात आनंद मानत होते, पण मेंढीला ती अशुद्धता सहन झाली नाही। ती लगेच बाहेर येण्यासाठी छटू लागली, अंगावरचा चिखल झटकून टाकला आणि स्वतःला स्वच्छ केले। त्याचप्रमाणे दाविदाला आपल्या पापाची जाणीव झाली, तेव्हा तो खचला व पश्चात्तापी झाला। शुद्धीकरणासाठी तो आर्तपणे ओरडला। यांचा सुंदर उल्लेख स्तोत्र 51 वचन मध्ये आहे। प्रिय देवाचे लेकरांनो, या वर्षाची शेवटी आपण स्वतःला नम्र करून देवासमोर आपल्या जीवनाचे परीक्षण करूया का? आपला तोंडाचे शब्द आणि आपल्या हृदयातील विचार त्यांच्या दृष्टीत आनंददायक आहेत काय? स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण प्रार्थना करूया। हे देव, मला शोध आणि माझे हृदय जाण, मला तपास आणि माझ्या काळच्या जाण। माझ्यात काही दुष्ट मार्ग आहे काय ते बघा आणि मला सनातन मार्गाने चालवा। स्तोत्र 147 अध्याय 23 आणि 24 वचन। अधिक म्हणण्यासाठी वचन, जे काही पवित्र करते घृणास्पद आहे किंवा असत्य आहे, ते कधीही त्यात प्रवेश करणार नाही। फक्त ज्यांची नावे मेंढपाळाची जीवनाचे पुस्तकात लिहिलेली आहेत तेच। प्रकटीकरण 21 अध्याय 27 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी जकरिया 5 अध्याय 8 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 19 अध्याय। धन्यवाद।